रिटायरमेंट नंतर बरेच वेळा असं होतं की एखाद्या पुरुष मंडळीला जर का खरंच घर आवरण्याची आवड असेल, घर साफसफाई करण्याची आवड असेल किंवा किचनमध्ये काहीतरी आवड असेल आणि ते रिटायरमेंट नंतर त्यांना वेळ आहे ना, मग ते करायला जातात. तर बायको किंवा सून काय म्हणतात, तुम्ही काय करता इथे? हे तुमचं थोडीच क्षेत्र ना बाबा, आजपर्यंत तुम्ही कधी आला नाही तिथे, आता काय करताय? संपला तिथेच विषय. याचा अर्थ यांना आवडत नाही. 2-3 वेळा करायला जातो माणूस. हे तुमचं काम नाहीये. त्याला आवडत असेल की आणि करू दे. आता त्यांना तसंही काही काम नाहीये. लेट हिम इन्व्हॉल्व. तुमचंच काम कमी होणार आहे तसं पाहिलं तर. पण ती रुडबुड वाटायला लागते तुम्हाला समहाव. माझं ऑफिस लाईफ बंद झालं, म्हणजे पुरुष मंडळींबद्दल सांगते. माझं ऑफिस लाईफ बंद झालं. आता मी काय करू? मला सगळे म्हणतात की तुझा छंद जोपास, पण काय होता? ह्या पळापळीच्या आयुष्यामध्ये माझा छंद जोपासलाच नाही मी कधी. ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि आफ्टर सर्टन एजेस, 60 वर्षाचं झालं, आता कुठं गिटार शिकताय? असे पण शेरे येतात. हो. समाजाकडून असे शेरे येतात आणि तो स्टिग्मा तुम्हाला असतो, कुठेतरी असतोच, की नको का? माझ्यासोबत शिकणारे तारुण्यातले मुलं असतील तर ते लवकर शिकतील. आणि तू बघ, आपण म्हणतो ह्या लोकांना फोन शिकायला सुद्धा कठीण जातं, कारण एक तुमची एका वयानंतर तुमची आकलनशक्ती कमी होते, कॉन्फिडन्स कमी होतो. आपण त्यांना म्हणतो फिरायला जा, त्यांच्या हेल्थ इश्यूज असतात. मला तरी असं वाटतं, अशा वेळी फक्त 10 मिनिटं जरी तुम्ही तुमच्या घरातल्या पेरेंट्सशी संवाद साधला ना बसून, तरी खूप आहे.